DHS रिलेटेड एक अपडेट आलेला आहे. परत प्रतीक्षा याद्या लागायला सुरुवात झालेली आहे 12 तारखेची. ठीक आहे. थोडं आउट ऑफ असल्यामुळे गव्हर्नमेंट ट्रेनिंगचे 15 दिवस नव्हतो मी तिथं, नेटवर्कचा खूप इश्यू होता त्याच्यामुळे मी अपडेट करू शकलो नाही. पण लिस्ट वगैरे मी टाकलेल्या आहेत ग्रुपवर. तर आता पुन्हा प्रतीक्षा याद्या लागायला सुरुवात झालेली आहे. आता इतर पदाच्याही काही याद्या लागलेल्या आहेत. आता ह्या वेटिंग लिस्ट कोणत्या आहेत, तर जे एक्स सर्व्हिसमॅनच्या लिस्ट लागत होत्या, तर ते सोडून आणखीन पुढे तरी पण ज्या जागा व्हॅकंट राहिल्या त्यावाल्या लिस्ट आहे ते. तर आता ह्याच्यामध्ये बघा, एक आहे 12 तारखेची DHS ठाणे CND ग्रुपची, ग्रुप सी अँड डी या दोन्ही ग्रुपची. त्याच्यामध्ये आणखीन दुसऱ्या कुठल्या कुठल्या पदाच्या लागल्या आहेत. ठीक आहे. आता मी प्रत्येकाची लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही इथून डाउनलोड करू शकता किंवा मी टाकेन ग्रुपवर. पण बघा, आणखीन ग्रुप सी टेक्निकल कॅडरच्या पण लागलेल्या आहेत. ग्रुप सी स्टेनोटायपिस्टच्या, त्याच्यानंतरची DHS ठाणे तर ऑलरेडी लागली होती. म्युन्सिपल कॉर्पोरेशन हेल्थ वर्कर सोलापूर. ठीक आहे. त्याच्यानंतर हे भरपूर कॅडरच्या आहेत आणखीन लागलेल्या. लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर, तर ज्यांना चेक करायचं असेल तुम्ही करू शकता. एक DHSची जी लागलेली आहे ठाणेची, हे बघा ही वाली लिस्ट आहे ती 12 तारखेची. आता याच्या आधी जी लागली होती DHS ठाणेची, ती होती एक्स सर्व्हिसमॅनची. ठीक आहे. ही त्याच्यानंतर लागलेली लिस्ट आहे. आता खूप साऱ्या कॅन्डिडेटला वाटत आहे की ही तीच लिस्ट आहे किंवा एक्स सर्व्हिसमॅनवालीच आहे. ते झाली, एक्स सर्व्हिसमॅनची झाली. आता हे एक्स सर्व्हिसमॅन नंतर लागलेली लिस्ट आहे दुसरी. तर ह्याच्यामध्ये जितके कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आहे, तर त्यांना आता मेल कॉल येतील, तर त्यांनी DVला जायचं आहे. ही नवीन लिस्ट आहे. ओके. एकाच लिस्टमध्ये सर्व गव्हर्नमेंट मेल, फिमेल, प्रायव्हेट सर्व एकाच लिस्टमध्ये टाकलेले आहे त्यांनी. आता ह्याच्यामध्ये बघा, हे स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फिमेल आहे, ओपन जनरल. यांचे रिमार्क बघा, वेटिंग लिस्ट 1 ओपन जनरल असं लिहिलेलं आहे. तर हे एक्स सर्व्हिसमॅनचे जे होते, तर त्याच्या क्लिअरली पुढे रिमार्क होता की अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन. ठीक आहे. अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन. तर हे जे आहेत ते त्याच्या व्यतिरिक्त जागा आहेत, जे आता खूप सारे कॅन्डिडेट मला कॉल करत होते की सर इथं एक जागा आहे, तिथं 2 जागा आहे, ते भरल्या नाहीत, हे नाही. तर जे काही राहिल्या होत्या जागा, तर मे बी त्या जागा भरलेल्या आहेत त्यांनी, ह्या एक्स सर्व्हिसमॅनच्या अगेन्स्टमध्ये नाही आहेत. आता त्यांचे रिमार्क बघा, हे ओपन वेटिंग लिस्ट 1, हे वेटिंग लिस्ट ओपन अगेन प्रोजेक्ट अफेक्टेड, हे रिमार्क एक्स सर्व्हिसमॅनचे नाही आहेत. ही त्याच्या पुढे लिस्ट आहे. ओके. तर बघा कोणती कोणती लागले. गव्हर्नमेंट फिमेल, त्याच्यामध्ये हे आहे ओपन जनरल, 124ला क्लोज झालेलं आहे. त्याच्यानंतर ओपन वुमन्स रिझर्वेशन, ते पण 124ला क्लोज झालेलं आहे. हे रिमार्क प्रत्येकाचे वेटिंग लिस्ट हे एक्स सर्व्हिसमॅनच्या अगेन्स्टमध्ये घेतलेले नाही आहेत. त्याच्यानंतर ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड, ओपन अगेन्स्ट प्रोजेक्ट अफेक्टेड हे अगेन्स्टमध्ये घेतलेलं 124लाच गेलेलं आहे. त्याच्यानंतर आता गव्हर्नमेंट मेल ओपन जनरल एकच आहे, 108ला गेलेलं आहे मेरिट. त्याच्यानंतर आणि प्रायव्हेट ओपन वुमन्स रिझर्वेशन, याच्यामध्ये 2 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे ओपनमधून. 95.84 95.84ला मेरिट गेलेलं आहे. त्याच्यानंतर एन टी बीचं एक जागा होती, ती 92.06 गेलेलं आहे मेरिट. त्याच्यानंतर हे आहे प्रायव्हेट मेलमध्ये ओके, वेटिंग लिस्ट ओपन जनरल, हे ओपन जनरल, याच्यामध्ये वेटिंग लिस्ट ओपन जनरलमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे 95.79 मार्क्सला. त्याच्यानंतर हे प्रायव्हेट मेलचं होतं ओपनमध्ये. आता हे बघा, याच्यामध्ये खाली अदर कॅडरचे पण आहेत, जे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर, फार्मसी ऑफिसर. त्याच्यानंतर फार्मसीमध्येच त्यांचे कॅटेगरी वाईज OBC, एक्स सर्व्हिसमॅन, ओपन पार्ट टाईम. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पेसावाले, त्याच्यानंतर नॉन पेसा. तर एकाच ह्याच्यामध्ये यांनी कंबाईन लिस्ट टाकलेली आहे. तर त्यांनी एकदा बघून घ्या की ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आता ही लिस्ट मी याच्या आधी सांगितली, ही सेकंड वेटिंग लिस्ट आहे एक्स सर्व्हिसमॅनच्या नंतरच. ठीक आहे. एक्स सर्व्हिसमॅनच्या नंतर ही सेकंड वेटिंग लिस्ट लागलेली आहे, जी याच्यानंतर लागलेली आहे. ठीक आहे. तर आता टोटल लिस्ट बघायचं झालं आपलं, तर आतापर्यंत किती लिस्ट लागलेल्या आहेत, तर मी आधी सांगितलं होतं काही डिव्हिजनच्या टोटल 3. आता जसं पुणे, ठाणे, ह्याच्यामध्ये पुणे, ठाणे, लातूर यांच्या टोटल 3 लिस्ट लागल्या होत्या. एक सिलेक्शन लिस्ट आणि 2 वेटिंग लिस्ट असं लागलं होतं. त्याच्यानंतर त्यांच्या आता
परत एक वेटिंग लिस्ट लागल्या, एक सर्व्हिसमॅन कन्वर्ट होऊन, ठीक आहे, एक सर्व्हिसमॅन कन्वर्ट होऊन एक लिस्ट लागली आहे. आणि त्याच्यानंतर आता ही जी लागलेली आहे ती ठाण्याची आणखीन एक लिस्ट लागलेली आहे त्याच्यानंतर, ठीक आहे. तर टोटल इतक्या लिस्ट लागलेल्या आहेत ठाण्याच्या. बाकी नागपूरच्या, ओके, नागपूर, नाशिक, त्याच्यानंतर संभाजीनगर, ठीक आहे, त्याच्यानंतर अकोला. तर यांच्या टोटल 5 लिस्ट लागल्या होत्या, एक सिलेक्शन लिस्ट प्लस 4 वेटिंग लिस्ट. तर त्याच्यानंतर लागलेल्या आहेत एक सर्व्हिसमॅनच्या, ठीक आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनची अगेन्स्टमध्ये लिस्ट लागलेली आहे या डिव्हिजनची. आणि कोल्हापूरच्या टोटल 4 लागल्या होत्या, त्याच्यामध्ये एक सिलेक्शन लिस्ट, 3 वेटिंग लिस्ट लागल्या होत्या आणि त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट लागली अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनच्या लिस्ट लागलेल्या आहेत. तर प्रत्येक डिव्हिजनच्या वेगवेगळ्या लिस्ट आहेत, सर्वांच्या सेम लिस्ट असतील असं नाही. ज्या डिव्हिजनच्या व्हॅकेन्सी संपल्या त्या डिव्हिजनची परत लिस्ट लागणार नाही, ज्या डिव्हिजनमध्ये व्हॅकेन्सी आहेत त्यांच्या परत लिस्ट लागतील, ठीक आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस सांगतो की एका डिव्हिजनची लागली, खूप सारे कॅन्डिडेट विचारतात सर या डिव्हिजनची लागेल का, त्या डिव्हिजनची. हे बघा, तुमच्या डिव्हिजनमध्ये जागा जर व्हॅकंट असतील तर लागणार. आता समजा ठाणे डिव्हिजनमध्ये जागा व्हॅकंट होती, त्यांनी ठाणे डिव्हिजन लावली, ठीक आहे. आता लातूरसारखं एखादं छोटं डिव्हिजन असेल ज्याच्यामध्ये जागा जर समजा नसतील व्हॅकंट, ते मे बी लावणार नाहीत, ठीक आहे. जागा व्हॅकंट असतील तर लावतील, तर ज्यांच्या जागा भरल्या असतील तर ते लावणार नाहीत. आता जास्त मोठे डिव्हिजन जिथे सगळ्यात जास्त व्हॅकेन्सी होत्या असे डिव्हिजन ज्यांच्या सगळ्यात जास्त लिस्ट लागल्या होत्या, नागपूर, नाशिक, ठीक आहे, अशा डिव्हिजनमध्ये किंवा अकोला झालं, तर यांच्यामध्ये कसं जास्त व्हॅकेन्सी होत्या, तर याच्यामध्ये व्हॅकंट जागा राहण्याचे पण प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे यांच्या सगळ्यात जास्त लिस्ट लागलेल्या आहेत. तर मे बी यांच्या पण लागू शकतात, पण कन्फर्म सांगता येत नाही की सर्वांच्या लागतीलच असं नाही. तर प्रत्येक डिव्हिजनच्या वेगवेगळ्या लिस्ट आहेत, सर्वांच्या काही सेम लिस्ट लागणार नाहीत. आता मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक डिव्हिजनच्या किती लागले, तर टोटल 8 डिव्हिजन होते. तर आपल्या 8ही डिव्हिजनचं ठाणे, पुणे, कोल्हापूर, लातूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अकोला, ठीक आहे, सर्व डिव्हिजनच्या. तर मी परत एकदा वाटलं तर आपण लाईव्ह घेऊ उद्या किंवा परवा मी लाईव्ह सेशन घेईन. त्याच्यामध्ये तुमचे काही आणखीन डाऊट्स असतील तर क्लिअर करेन मी, कारण खूप साऱ्या डिव्हिजनच्या वेगवेगळ्या लिस्ट लागलेल्या आहेत आणि कट ऑफ पण वेगवेगळे आहेत. तर त्याच्यामुळे आपण एखादं लाईव्ह सेशन ठेवू, ज्याच्यात तुमचे काय डाऊट्स असतील तर मी क्लिअर करेन, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट्स असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप मिळेल, तिथे जॉईन होऊन विचारू शकता, किंवा ठीक आहे व्हॉट्सअपलाच विचारलेलं बेटर राहील. तुम्ही यूट्यूबला कमेंट्स करात, मी आन्सर देईन, ठीक आहे, पण बेटर राहील व्हॉट्सअपला केलेलं, ठीक आहे. तर तिथे म्हणजे कारण मी जरी आन्सर नाही देऊ शकलो तरी अदर कॅन्डिडेट पण तिथं ॲक्टिव्ह असतात, जे आन्सर तुम्हाला मिळून जाईल तिथं, ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, किंवा व्हॉट्सअपला जॉईन होऊन तिथे विचारू शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळेल, ओके.